बातमी आहे थोरातांनी केलेल्या मोठ्या वक्तव्याची। महायुती विरोधी पक्षनेता पदाची चर्चा करावी असं थोरातांनी म्हटलंय। मव्यामध्ये कुणीही मुख्यमंत्री झालं तरीही चालेल असं मोठं विधान बाळासाहेब थोरात यांनी केलंय। सांगली पॅटर्न बद्दल बोलताना सांगली पॅटर्न बद्दल शिवसेनेची क्षमा मागतो असं विधान थोरातांनी केलं। सांगलीमध्ये विशाल पाटलांना लढवण्यात सगळ्यांची मदत झाली अशी कबुलीच थोरातांनी दिली आहे। मुख्यमंत्री पदाचं बोलायचं कशाला? पहिलं आघाडीचं सरकार येणार आहे, आमचा कोणीही मुख्यमंत्री झाला तर मला चालतो बरं का, काही अडचण नाही। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, मुख्यमंत्री पदाची चर्चा होते ती फक्त आघाडीचीच होती का? नाही रे, युतीची झाली का? त्यांनी विरोधी पक्ष नेते पदाची चर्चा करावी हे तुम्हाला सांगतो। मग आघाडीचं जर सरकार येणार आहे, आघाडी जर काम करणार आहे, जयंत पाटलांना आम्हाला जर काम करावं लागणार आहे तर तिथं काम करणाऱ्यामध्ये आमदार म्हणून पृथ्वीराज पाटील आम्हाला पाहिजे। आणि या निवडणुकीमध्ये काही नाही तरी आपल्या सगळ्यांची मदत विशाल पाटलांना झालेली आहे, त्याला नाकारता येणार नाही। तुमच्या सगळ्यांची मदत झालेली आहे, त्याशिवाय खासदार होऊ शकले नाही। त्यात वसंतदादा पाटलांची पुण्याई सुद्धा उपयोगी आली असेल, मुलाला नाही असं नाही, नातवाला उपयोगी आली असेल। पुन्हा विधानसभेची ज्यावेळेस आली निवडणूक, माझ्याकरता प्रश्न होता की एका बाजूला जयश्रीताई होत्या, तुम्ही त्यांना वहिनी म्हणता, मी ताई म्हणतो। जयश्रीताई पाटील होत्या, मदन पाटलांचं कुटुंब ते जवळचं आणि हे पृथ्वीराज बाबा जवळचं। अशामध्ये निर्णय घेणं माझ्याकरता व्यक्तिगत करून कठीण, प्रदेश काँग्रेसला सुद्धा कठीण आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला सुद्धा कठीण। परंतु हा सगळा विचार करीत असताना तुमच्या सगळ्यांचं सहकार्य, आता शिवसेनेवाले बसलेत, क्षमा करा आम्हाला, तुम्ही बसलेले तरी क्षमा करा आम्हाला। सगळ्यांच्या मदतीनं विशाल पाटील तिथे गेले हे खरं नाकारता येणार नाही, कारण ते तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद होते, खासदार झाले, चांगली गोष्ट झाली। आपल्याला काही आता हे करण्यात नाही, ते पुढे त्यांनी जावं, त्यांना शुभेच्छा।